हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे कोबी मंचुरियन संडे स्पेशल. झटपट होणारी, कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. बघू शकता, एक गड्डी कोबी घेतलेला आहे खिसून. चिरून नाही घ्यायचा आहे कोबी. खिसून घेतला की त्याच्यामधलं पाणी बाहेर काढता येतं आपल्याला पिळून पूर्ण. त्याच्यामध्ये मी 2 हिरवी मिरची ॲड केलेली आहे, बारीक चिरून घेतलेले आहे. बघू शकता, थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आलं लसूण टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये. त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत उकळीच्या साहाय्याने. बघू शकता, मी बारीक पेस्ट केलेली आहे. मी जशी केलेली आहे तशीच खूप छान लागते. तुम्ही पण माझी रेसिपी एकदा ट्राय करून बघा. खूप छान लागेल, तुम्हाला पण आवडेल रेसिपी. ब्लॅक पेपर घेतलेले आहेत 10-15, ते बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता. त्याच्यानंतर आपण ते कोबी जी खिसून घेतलेलं आहे त्याचं पाणी पूर्ण पिळून घेतलेलं आहे. बघू शकता. नंतर त्याच्यामध्ये मिरची ॲड केलेली आहे, कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ब्लॅक पेपर पण ॲड केलेला आहे आणि बारीक पेस्ट केलेली आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. नंतर 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 3 चम्मच मैदा ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. बघू शकता. आणि नंतर 4 ते 5 चम्मच सोया सॉस घेतलेला आहे आणि 4 ते 5 चम्मच रेड चिली सॉस घेतलेला आहे मी. बघू शकता. आणि ते पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला. पूर्ण बॅटर तयार करून घेऊया. पाण्याचा वापर नाही केलेला आहे मी. त्या कोबीच्याच पाण्याने आपण पूर्ण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता. कोबीचं बॅटर झाल्याच्या नंतर आपण त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहेत. मोठे बॉल नाहीत बनवायचे आहेत, व्यवस्थित तळले जात नाही आहेत. बॉल तयार झाल्याच्या नंतर मी कढई गॅसवरती ठेवलेली होती, त्याच्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. बघू शकता. तेल गरम झालं की मी ते बॉल तेलामध्ये सोडलेलं आहेत आणि बघू शकता माझे बॉल खूप छान तयार झालेले आहेत तळून आणि ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळलेले आहेत फुल गॅसवरती. बघू शकता. बाकीचे बॉल मी तयार करून घेतलेले आहेत तळून. नंतर आपण कोटिंगसाठी आपण दुसऱ्या कढईमध्ये आपण 3 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चॉप केलेला लसूण आणि अद्रक घातलेला आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये चॉप केलेलेच कांदा घातलेला आहे. बघू शकता. आणि थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा फ्राय करून घेणार आहोत. नंतर आपण शिमला मिरची ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. थोडासा कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर शिमला मिरची ॲड करून घेतलेली आहे. बघू शकता. शिमला मिरची थोडीशी क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. नंतर आपण त्यात अजून सोया सॉस टाकणार आहेत 3 चम्मच. सोया सॉस टाकल्याच्या नंतर आपण रेड चिली सॉस पण ॲड करणार आहोत आपण त्याच्यामध्ये. बघू शकता. रेड चिली सॉस पण मी ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आपण कॉर्नफ्लॉवर जे आहे ते 2 चम्मच मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहेत, ते पण ॲड करणार आहोत आपण ह्याच्यामध्येच. खूप छान लागतं ते तसं ॲड केल्याच्या नंतर. बघू शकता तुम्ही. आणि नंतर कॉर्नफ्लॉवर ॲड केल्याच्या नंतर ते आपण कोबीचे बॉल जे बनवून घेतलेले आहेत ते पण ॲड करणार आहेत आणि मिक्स करणार आहोत त्याच्यामध्येच. आणि ते 5 मिनटं मिक्स करायचे आहेत, ते नाहीतर घट्ट होऊन जातं बॅटर. खूप घट्ट होतं, त्याच्यामुळे 5 ते 10 मिनटं मिक्स करून घेतल्याच्या नंतर बघू शकता माझे कोबी मंचुरियन किती छान झालेले आहे. त्याच्यावरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि माझी रेसिपी खूप छान झालेली आहे. माझ्यासारखी रेसिपीसारखी बनवून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.